हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। उत्कर्ष दिसतच नव्हता, दिसला बघा। हे कुठे चाललेत सकाळी सकाळी रेडी होऊन? कुठे चाललो उत्कर्ष? आपण आम्ही जातोय गावाला। मी आणि उत्कर्ष कालपर्यंत म्हणत होता मला नाही जायचं मम्मा सोबत, आज लगे तयार झाला आहे ना। त्याला प्रवास करायला खूप जास्त आवडतं आणि मजा येते त्याला प्रवासामध्ये। आणि असं एरवी उठण्यासाठी 8 वाजता अरे दादा उठ, तर उठतच नाही तो। नाही, आणि आज 5:30 ला उठून बसला, तयार झालाय आज। आणि आज आहे होळी, तर होळी ताईला महत्वाचं काम आहे, त्यामुळे ताई माहेरी जाणार आहे, त्यामुळे मी आज एकटीच आहे। आणि माझी जी होळी आहे ती संभाजीनगरलाच होणार आहे आणि मानसी इथे करणार आहे। हो, आमच्या इथे सोसायटीमध्ये कॉमन होळी, त्यामुळे मी पण तिकडेच जाईल। तर चला मग, जा तुम्ही पण, बाय बाय। चला मग फ्रेंड्स, आम्ही पण जातोय, तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा, बाय बाय। तुम्हाला तर माहितीये की ताई आज गावाला गेल्यात आणि आज आहे पौर्णिमा। पौर्णिमा म्हटल्यावर आम्ही सत्यनारायण दर महिन्याला घालतो, तर त्याचबरोबर माझं सगळं काम आवरलंय घरातलं, म्हणजे धुणं भांडी फरशी स्वयंपाक सुद्धा झालाय। आता मी संध्याकाळची तयारी करून ठेवते, ज्यासाठी म्हणजे मला संध्याकाळी जास्त वेळ नाही द्यावा लागणार, जसं की हार बनवणं, त्यानंतर वस्त्रमाळ बनवणं, बाकीची सुद्धा मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली। आणि ही जी सत्यनारायणाची पूजा असते ना, ती प्रदोष काळातच वाचायची असते, तर 4 ते 7 हा प्रदोष काळ असतो, त्यामुळे मी 4 ते 5 मध्ये वाचून घेईन आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। जसं की आज होळी आहे, तर होळीला मी आज तरी छोल्याची भाजी, पोळी, वरण भात आणि गोड पदार्थ मध्ये खीर वगैरे बनवाल। आणि सत्यनारायणला तुम्हाला तर माहिती आहे, सत्यनारायण भगवानला शिरा खूप आवडायचा, त्यामुळे या प्रसादाला मी शिरा बनवणार आहे। तर बघा मी कशी पोती मांडली आहे सर्वात अगोदर तर। आणि बघा माझा हार पण आता बऱ्यापैकी होऊन झाला, आता थोडाच राहिला ओवायचा। आता बघा माझा बालकृष्णाचा अभिषेक झालाय, आता मी स्वच्छ पुसून घेणार आहे आणि जे तांदूळ ठेवलेत ना, तांदळात सजवून बाळकृष्णाला मी त्यात ठेवणार आहे। आणि इकडे शिरा पण बनवलाय, कुठे गेला शिरा, कुठे ठेवला? हे बघा थोडाच बनवलाय, कारण की आज गोड पदार्थ दुसरा पण बनवायचा, त्यामुळे शिरा थोडाच बनवलाय। आणि ही वस्त्रमाळ केली आहे, त्यानंतर हार पण करून ठेवलाय, झाकून ठेवते। आता याला छान सजवल्यावर मी तुम्हाला दाखवते। गोपाल कृष्ण तयार करते पहिले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते, ड्रेस घालते छान। माझी सगळी पूजा मांडून झाली आणि किती छान वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय, मस्त। आता त्यानंतर जे अध्याय असतात ते वाचणार। हे बघा मी ही पोथी आमच्याकडे सत्यनारायण पूजा विधी, तर याच्यामध्ये 5 अध्याय आहेत, तर ते 5 अध्याय वाचायचे, त्यानंतर आरती करायची। त्राणायचा, व्यानायचा, समनायचा, उदानायचा, परिब्रह्मतत्वाय स्वाहा। नैवेद्यम समर्पयामि हि देवाचे माफ कर। गजानन गणपती महाराज की जय, विघ्नहर्ता चिंतामणी की जय। नैवेद्य दाखवून झालाय, नैवेद्याला बनवलंय खीर, वरण भात, त्यानंतर छोल्याची भाजी आणि पोळी आणि भजे। चला आता खाली होळी पेटवलेली आहे, सोसायटीची कॉमन होळी आहे, तर आम्ही चाललोय तिथे नैवेद्य दाखवायला आणि पूजा करायला। हॅपी होळी, तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि कालचा ब्लॉग जो आहे तो, त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो, मंदिरात खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं। आज धुलीवंदन आहे, त्यामुळे आम्ही आता आमच्या सोसायटीमध्ये मस्त मुलं खेळतायत होळी, तर आम्ही सुद्धा खाली जाणार आहे होळी खेळायला। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।